कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी हा. अर्जुन अरे ठीक आहे तू. नाही मी कशासाठी सॉरी म्हणतोय ते तर ऐक. कशासाठी? मी तुरुंगात असताना तुझ्याशी चुकीचं वागलो. अर्जुन आता त्याचा काय संबंध आहे? त्याचा इथं संबंध काय ना ते तुला सांगतोय. त्याचं व्हायचं काय, मी तुरुंगात होतो ना त्यावेळी तुम्हाला भेटायला यायचीस, माझ्याशी बोलायला यायचीस, पण मी काय तुझं ऐकायचो, माझंच हे करायचो. कारण मला तू जे बोलतेस ना ते ऐकून घ्यायचंच नव्हतं. मी असं ठरवलं होतं की तुझं मला ऐकायचंच नाही. मला आत्ता कळतंय त्या गोष्टीचा तुला किती त्रास झाला असेल ते. म्हणजे आता तसाच माझा तुला त्रास होतोय? हो अप्पे, मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय. तू ऐकूनच घेत नाहीस राव. अर्जुन असं नाही अप्पे. बघ त्यावेळी मुद्दा तुझ्या तत्वांचा होता. तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची असणारी तुझी तत्व, पण आज मुद्दा बाळाचा आहे. अर्जुन तू दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडतो. नाही अप्पे, मी वेगवेगळ्या गोष्टी जोडत नाही. जे आहे ना तेच सांगतोय. जे आहे हे असं आहे तेच खरंय. अप्पे आज सकाळी आपण इथल्या बाळाचे सगळे फोटो काढले ना. का काढले तर त्या बाळाच्या फोटोंबरोबर असलेल्या आठवणी पुसून जाव्या, आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात व्हावी म्हणून. अजून अर्धा दिवस झाला नाही या गोष्टीला, तू काय करतेस? बाळाला शोधत बाहेर फिरतेस. हे लागून घेतले हाताला. रुपाली वहिनींचं ऐकतात का अप्पे? रुपाली वहिनींचं मलाही आवाज आला होता. अरे हा, तुला बाळाचा आवाज येतो नाही? मलाच कळा ना तुला कसं सांगावं की आपलं बाळ गेलंय. माझ्याकडून तरी काही शक्य व्हाय ना, तर देवाची यायला पाहिजे सांगायला. अर्जुन आज घरात आवाज आला होता. तू, मी, बाप्पू आपण फिरतोय रस्त्याने, माहिती काढत शोधतोय. काय सापडलं नाही. हॉस्पिटलला गेलो आपण, ते सगळं खोटं. तुला बाळाचा आवाज येतोय ना हे खरं. त्या दवाखान्याची पायरी चढायची नव्हती. तुझ्यासाठी गेलो मी. ते गेलो सगळं डोळ्यासमोर घुमायला लागलं माहिती का. चलबिचल झाली माझी, मला सुधराना काय. तरी मी गेलो तिकडं. काय सापडलं नाही. तू गेलीस शोधायला, काय सापडलं नाही. सीसीटीव्ही चेक केले, फुटेज सगळे, काय सापडलं नाही. तरी पण तुझं अजून तेच. अर्जुन एक मिनिट, तू असं एकदम नको ना निघून जाऊ. तू बोल ना. काय बोलू अप्पे तुझ्याशी मी? तुझ्याशी बोलून काय फायदाच नाही ना. बोलू काय? अर्जुन थांब ना. तू काय थांब की. अप्पे, मी तुझ्याशी तुरुंगात तसा वागलो, त्याचा बदला घेतेस का ग तू? काय तू काय बोलतोस अर्जुन? अर्जुन एक मिनिट, तू काय बोलतोस? काय बोलला? बदला? बाळा ऐकतोयस का रे तू हे सगळं? हा नाही, तू हे ऐकलेस की आमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण आता हे अप्पे, ह्या बॅगला परत हात लावायचा नाही. अरे वेळ कशी बदलते ना.
बाळ येणार म्हणल्यानंतर सगळे केवढे खुश होते. सगळे खुश होते. अर्जुन तर काय काय केलं होतं. किती काळजी घ्यायचा तू माझी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. सकाळचा व्यायाम, मग काढा, पाय शेकून देणं, डॉक्टरांकडे जाणं. मला पाणीपुरी खावीशी वाटली, त्याने स्वतः पाणीपुरी बनवली. सगळं करायचो आम्ही. किती कष्ट केले त्यांनी. रोज शेतावर जायचा, काम करायचा, प्रामाणिकपणे पैसे कमवून आणायचा. सगळ्यावर पाणी, सगळ्यावर पाणी. बाळा, आता ना तुझं परत येणंच आम्हाला एकत्र आणेल. तू कुठे आहेस रे? येशील ना रे तू लवकर? अर्जुन, अर्जुन तू काय करतोयस? अर्जुन काय चाललंय तुझं? अर्जा, परत आप्पे, तुला सांगितलं ना, विषय संपवतोय मी कायमचा. अर्जुन हात सोड की माझा. आप्पे फिटू देत. अर्जार काय करतोय तू हे? कदम, कुणीच मध्ये पडायचं नाही. तुम्ही कुणीच मध्ये पडायचं नाही. अर्जार, आपण सकाळी बोललो तिच्याशी नीट बोलायचं म्हणून, आणि तू हे लई करतोयस बरं का? कदम, आमच्यातल्या सगळ्याच गोष्टी मला बाहेर नाही आणायच्या. पण आता आप्पे आतमध्ये काय म्हणले तुम्हाला नाही माहिती. अरे अर्जा, हात सोड तिचा. कदम, अहो जाळात हात घालेल ती. नाही घालत. तू हात सोड की. अरे काय चाललंय तुमचं हे अर्जा? सरकार थांबा. तो म्हणतोय ना ते बरोबर आहे. तुम्ही नका मध्ये पडू. अगं अप्पे, पण तू. बाबा, आप्पे, मी हे सगळं का करतोय तुला चांगलंच माहिती. अर्जुन तू सगळे फोटो का टाकलेत पण? आप्पे, आपलं बाळ गेलंय आणि हेच सत्य. आणि हे तू स्वीकारलं नाहीस ना, 10 फोटो पण मला टाकावा लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.